So, hi, this is my cabin. Now it's actually a pretty messy. साइन आफ्टर टाईम आलेलं आहे. आता बॅग पॅक करायला स्टार्ट केलेलं आहे. रेकॉर्डिंग करतो आहे, अजून समजत नाही आहे सिच्युएशन काय आहे. साइन ऑफचं ॲक्च्युली कळत नाही आहे आणि रेकॉर्डिंग नक्की काय करू कळत नाही आहे. शेड्यूल खूप बिझी आहे. ट्राय करतो आहे व्हिडिओ काढायचं, पण अजून मला सेटिंग समजत नाही आहे. पण छान व्हिडिओज येतील. कशी आहे मंडळी? आता गणपती चालू आहे आणि मी अजून देखील शिपवरतीच आहे. जस्ट लोडिंग फिनिश झाली आमची. लोडिंग मेक्सिकोमध्ये होती आणि आता मी न्यू ऑर्लिन्सला चाललो आहे. ऑब्वियसली भारी वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी जायला, बट आता सध्या सिच्युएशन असे आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, नवीन मशिनरीज आहेत. सो लोडिंग डिस्चार्जिंग रेट एवढे फास्ट आहेत. सो खूप वेळा चांगल्या ठिकाणी जाऊन देखील आम्हाला बाहेर जाता येत नाही. आता आम्ही आपलेच घरी, आणि माझी पण ॲक्च्युली जायची आता वेळ झालेली आहे. ऑलरेडी मला शिपवरती येऊन ऑलमोस्ट आजच्या दिवशी एक्झॅक्टली 190 दिवस कंप्लीट झालेत. तर हां, मी बोलत होतो माझ्या साइन ऑफबद्दल. सो झालेत आता 190 दिवस कंप्लीट. 1-2 दिवसात माझा रिलीवर पण येईल आणि ॲक्च्युअली रिलीवर पण माझा बॅचमेटच आहे. ऑलमोस्ट 13 वर्षांतर भेटतो आहे. तर हे डिफरन्स असतं की ओळखीचं असून सगळं असून सेम फील्डमध्ये असून सेम कंपनीमध्ये असून देखील भेटता येत नाही. 12-13 वर्ष होत आहेत. गणपती ॲक्च्युली मला एक खरं वाटतं की गणपती मिस झाले. आपण कोकणी आहोत आणि कोकणातलं गणपती म्हणजे लोक तर सगळं जग सोडून गावाला जातात, पण इथं तर मी खूपच लांब आहे. सध्या असं सांगत होतो मी की आता टँकर्समध्ये असल्यावरती लोकांना वाटायचं पहिले की खूप भारी ठिकाणी जातात, भरपूर मोठी शोर लिव्ज असतात. इवन जे न्यू जॉईनर्स आहेत त्यांना पण वाटत असेल यस टँकर्स सॅलरीज आर गुड, बट काम पण खूप असतं. आता कंटिन्यू आमचे 6-on-6 ऑफ वॉचेस चालू आहेत. रेस्ट आरमध्ये थोडे इश्यू होतात कारण ॲक्च्युअली झोप होत नाही, आणि 6-on-6 ऑफमध्ये देखील झोप होत नाही. जेवढे बरेच जण असतील आता जे या फील्डमध्ये आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की हालत काय असते. जस्ट बिकॉज ऑफ जस्ट बिकॉज ऑफ सॅलरीज हाय वी आर हिअर. सो आता सांगायचं म्हटलं
की पहिले जे लोडिंग 2-2, 3-3 दिवस व्हायचे, डिस्चार्जिंगला पण 2-2 दिवस लागायचे, जे आता 24-24 तास होतात. मेक्सिकोमध्ये प्लॅन केलेलं बाहेर जायचं, ते तर पॉसिबल झालेलं नाही आहे. बट आत्ता साइन ऑफ तर होणार आहे न्यू ऑर्लिन्समधनं. सो तिकडे काहीतरी करता येईल मला. बाकी तुम्हाला व्हिडिओज वगैरे दाखवतोच, व्हिडिओज टाकीन. तोपर्यंत एन्जॉय करा जे व्हिडिओज दाखवीन मी. बाय. बऱ्याच वेळ असं वाटतं की आपण आहोत या फील्डमध्ये, भारी असं काय आहे, कामं खूप आहे. बट मग हा व्ह्यू दिसतो तुम्हाला. एक अजून शिप चालू आहे, त्याला ड्राय फ्लीट म्हणतो आपण. मोस्टली त्याच्यात तुम्हाला ग्रेन्स भेटतील, सिमेंट असू शकतो, ओर्स असू शकतो. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ड्राय फ्लीट. आता आपण ब्रिजवरती जाऊया, ब्रिजवरती बघूया कसा व्ह्यू दिसतो. मगाशी थोडे मागचे व्हिडिओज काढले होते शिपच्या मागून. आता शिपच्या ब्रिजवरती आलो. ॲक्च्युली याला मंकी आयलंड म्हणतात. सो याच्यावरून तुम्ही बघू शकता रिव्हरची विड्थ केवढी आहे. आणि अजून आम्हाला कंटिन्युअस 15 तास तरी आत जायचं. खूप वेळ लागणार, खूप मोठी नदी आहे. पायलट चेंज होतील, 2 ते 3 पायलट्स येतील किंवा मोस्टली जास्त पण येतील पायलट्स. आणि सगळ्यांचे वॉचेस चालू आहेत. सो आमचा हा ऑइल मोस्टली सगळ्यांचे वॉचेस चालू. आता हे आमचं आहे ऑइल टँकर पण नाही, ॲक्च्युली प्रोडक्ट टँकर आहे. सो तुम्हाला माहितीच आहे ऑइलचे डिमांड रेट्स वगैरे खूप वाढलेत आणि ते कंटिन्युअस बूममध्ये आहे. सो आमचे पण वॉयजेस तसे कंटिन्युअसच आहे. दर 1-2 दिवसानंतर आमचे कंटिन्युअस लोडिंग आणि डिस्चार्जिंग चालू असतं. सो हे कंटिन्युअस ऑपरेशन्स चालू आहेत, सगळे कंटिन्युअस वॉचमध्ये आहेत. आता मोस्टली हा माझा लास्ट वॉयज असणार आहे, कारण आता एक अजून डिस्चार्जिंग होईल आणि सायर इन्स्पेक्शन आहे. ज्याला सायर इन्स्पेक्शन नाही माहीत, सायर इन्स्पेक्शन आणि वेटिंग इन्स्पेक्शन दोन्ही आहेत. वेटिंग शेलची आहे, म्हणजे जी आम्हाला ऑइल देते कॅरी करण्यासाठी, त्यांचा इन्स्पेक्टर येतो, चेक करतो की शिपची कंडिशन कशी आहे, शिप त्यांचं प्रोडक्ट कॅरी करायला आणि सगळे सेफ्टीज रेग्युलेशन फॉलो करून सगळं व्यवस्थित करू शकतो का, त्यासाठी मोस्टली वेटिंग इन्स्पेक्शन्स असतात. नाव कधी कधी ॲक्च्युली कंटाळ येतो. आता कसं सांगू, हां बघा, आता घरापासून मी इतके दिवस लांब आहे, शिपवरती आहे, नेटवर्कचे इश्यूज असतात. मी ऑलरेडी डिफरंट टाईम झोनमध्ये, लिटरली 12 तासाचा डिफरन्स आहे आपल्यामध्ये, घरच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये. सो बरंच वेळ असं होतं की टाईम मॅच होत नाही, बोलणं होत नाही, टायर्ड असतो. स्वतःचेच देखील काय पण इश्यूज असतात. सिनियर समटाईम्स, सगळ्यांना माहीतच आहे शिपिंगमध्ये कसं आहे, थोडं सिनियर बेस्डवरती तर भरपूर काय काय असतं. सो ते हँडल करणं, आपली फॅमिली लाईफ हँडल करणं इझी नाही आहे. बट इथे येण्याचं रिझन एकच आहे, पैसा मागताय ब्रो. बट हां, पर्क्स पण आहेत, खूप साऱ्या कंट्रीजमध्ये फिरता येतं. जसं आता तुम्ही एक्सपेक्ट करत असाल क्रूज शिप नाही आहे, तो आम्ही डेस्टिनेशनवाले क्रूज शिप नाही आहे. सो डेस्टिनेशन टाईप तर आम्हाला फिरता येत नाही. आम्हाला फ्यू आवर्स भेटतात, त्यामध्ये आम्हाला जग फिरायचं असतं. सो जेव्हा पण चान्स भेटेल तेव्हा फिरून घ्या. बेस्ट प्लेसेस भेटतील तुम्हाला, काही वर्स्ट प्लेसेस भेटतील, बट जेवढं चान्स भेटतं बिंदास जायचं. बट अगेन सगळ्यांना वाटत असेल की मर्चंट नेव्हीमध्ये नुसतं फिरायचं आहे, नुसता पैसा आहे, तर ते नाही आहे. पैसा जरी असला, बट आता एक्झाम्स टफ झाल्यात, लोकांना पहिले एंटर होणं या फील्डमध्ये देखील खूप अवघड झालेलं आहे. आणि खूप सारे कॉलेजेस आहेत बट स्पॉन्सरशिप नाही आहेत. तो पहिले तुम्ही जे पण जॉबसाठी चेक कराल, पहिले स्पॉन्सरशिप बघा आणि मग जॉईन करा या फील्डमध्ये. बट हां, मनी वाईज इफ यू आर कन्सिडरिंग, जर तुम्हाला टॅक्स फ्री आहे जेव्हा तुम्ही तुमचं NRE पिरियड कंप्लीट करता. बट एवढ्यांमध्ये सगळं असून देखील
मेन थिंग काय आहे, तुम्ही तुमचा जो प्रिशियस टाईम म्हणतो, जसं आता मी म्हणू शकतो तुम्हाला, गणपती आले, आता घरी गणपती आले, सण आहेत, सगळे लोक तयार होतात, एकमेकांना भेटतात, पूर्ण वातावरण पूर्ण चेंज असतो. मी तर कोकणातलं आहे, तर आपल्याकडचं तर वातावरण सुंदर असतं. बट काय करणार, आता मी इथं आहे, काही ह्या गोष्टी खूप साऱ्या मिस होतात. मग कधी कधी वाटतं की आपण जे करतोय ते वर्थ वाईल आहे का. बट जेव्हा तुम्ही घरी जाता, घरच्यांबरोबर पूर्ण मनमोकळेप्रमाणे 4-5-6 महिन्यात जेवढी काय सुट्टी एन्जॉय करता, तो पूर्ण तुम्ही टाईम घरातल्यानं स्पेंड करता. आणि जे पण करताय तुम्ही फॅमिलीसाठी करताय. फायनली इम्पॉर्टंट काय आहे, फॅमिली. सो हां, थोडंसं मन मारावं लागतं, काही गोष्टी मिस आऊट होतील, बट दिस इज लाईफ. आणखी बाकीचे तोपर्यंत बाकीचे व्हिडिओज बघा, मी टाकेन. सो तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला. तेच बोललो, मर्चंट नेव्हीमध्ये ह्याच गोष्टी आहेत. तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी मिस करता, बट हे असं ओपन सी कोणाला बघायला आवडणार नाही. याची खरंच मजा वेगळी आहे. तुम्ही किती बाहेर ऑफिसमध्ये बसा असाल, काचीच्या बिल्डिंगच्या बाहेर नुसती दुसरी बिल्डिंग्स बघून कंटाळता. शिपिंगमध्ये आम्हाला दर दिवशी वेगळा सनसेट, वेगळा एरिया, लोकेशन वेगळे. जसं काय साईडला पूर्ण ग्रीनरी आहे, इजिप्त साईडला जात, जसं लोकेशन एरिया आमचे सर कंटिन्युअस चेंज होतात. हे ऑफिसच आहे ना आमचं, चालतं फिरतं ऑफिस आहे. सो कंटिन्युअस लोकेशन चेंज होत राहतील. बट जे सिनरी आहे, जसं अर्ली सनराईज म्हणू शकता तुम्ही, और लेट इव्हिनिंग्स, ऑल क्लाउडी, ठीक आहे, ते वर्थ असतं. आणि जेव्हा हेच सीन जेव्हा रफ वेदर येतं, तेव्हा तर हालत खराब असते. माझ्याकडे आहेत काय काय व्हिडिओ, जर आता सापडले तर मी ते पण अटॅच करेन. त्या टायमाला जरा वाटतं की बाबा काय चाललं आहे. बट इन जनरली सगळं सेफ असतं. तुमचं फक्त इम्पॉर्टंट काम हेच समजून करा की तुम्ही फॅमिलीसाठी इथे आहात. काम करत राहायचं, गिव्ह युअर 100%, बी ऑनेस्ट, आणि बाकी सगळं ठीकच होऊन जाईल. चलो बाय.